नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि विशेषतः राज्यातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी निगडीत असलेली एक अत्यंत धक्कादायक, खळबळजनक आणि लोकशाहीला अक्षरशः काळीमा फासणारी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज समोर आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण ही बातमी तुमच्या आमच्या सर्वांच्या मूलभूत अधिकारांवर थेट गदा आणणारी आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसणारा गुलामीचा नवा जी.आर. आणि सरकार विरोधी बोलणे गुन्हा हा भयंकर मथळा आणि त्यासोबत दिसणारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छबी राज्याच्या प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात एक प्रचंड मोठे वादळ निर्माण करत आहे. मित्रांनो, आपण एका स्वतंत्र आणि लोकशाही देशात राहतो, जिथे राज्यघटनेने आपल्याला सरकारला जाब विचारण्याचा, त्यांच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका करण्याचा आणि आपला कायदेशीर निषेध नोंदवण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. पण आता समोर येत असलेल्या या अत्यंत स्फोटक माहितीनुसार राज्य सरकारने असा एक नवा आणि जुलमी जी.आर. म्हणजेच शासन निर्णय काढला असल्याचा अत्यंत गंभीर आरोप होत आहे, ज्याद्वारे सरकारविरोधात आवाज उठवणे, त्यांच्या कारभारावर टीका करणे किंवा सोशल मीडियावर सरकारची पोलखोल करणे हा आता थेट एक गुन्हा मानला जाणार आहे. या नव्या जी.आरला विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गुलामीचा नवा जी.आर. असे सार्थ नाव दिले असून राज्यात आता खरोखरच अघोषित आणीबाणी लागू झाली आहे का, असा अत्यंत संतप्त आणि थेट सवाल जनतेमधून विचारला जात आहे. ज्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आरक्षण, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत, अशा या अत्यंत संवेदनशील आणि तापलेल्या वातावरणात सरकारने हे असे मुस्कटदाबी करणारे पाऊल नेमके का उचलले? यामागे नेमके काय मोठे षडयंत्र आहे? काही सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना आगामी निवडणुकांमध्ये जनतेच्या वाढत्या रोषाची आणि विरोधाची भीती वाटू लागली आहे, की स्वतःचे प्रशासकीय अपयश लपवण्यासाठी ते आता थेट कायद्याचा आणि सत्तेचा बडगा उगारून सामान्य जनतेचा, पत्रकारांचा आणि विरोधकांचा आवाज कायमचा दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत? या एका निर्णयामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठा गदारोळ माजला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या हुकुमशाही प्रवृत्तीवर सडकून आणि अत्यंत घणाघाती टीका करायला सुरुवात केली आहे. जर सरकारला प्रश्न विचारणे हाच देशद्रोह किंवा गुन्हा ठरत असेल, तर मग लोकशाहीचा अर्थच काय उरला? असा उद्विग्न करणारा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिक विचारत आहे. हा तथाकथित जी.आर. खरोखरच कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, की यावरून सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सरकारला मोठी चपडाक बसेल, हे पाहणे येणाऱ्या काळात अत्यंत रंजक आणि तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, सरकारच्या या अत्यंत वादग्रस्त, धक्कादायक आणि मुस्कटदाबी करणाऱ्या नव्या निर्णयावर एक स्वतंत्र आणि सुजाण नागरिक म्हणून तुमचे स्वतःचे परखड आणि स्पष्ट मत काय आहे? तुम्हाला खरोखरच असे वाटते का, की विरोधकांचा आणि जनतेचा आवाज दाबण्यासाठी सरकारने हा गुलामीचा जी.आर. आणला आहे, की यामागे आणखी काही वेगळे प्रशासकीय कारण असू शकते? हे आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये आत्ताच्या आत्ता नक्की आणि कोणत्याही दबावाला न जुमानता निर्भयपणे लिहून सांगा, कारण तुमचा आवाज या लोकशाहीत सर्वात जास्त मौल्यवान आहे. जर तुम्हाला आमचे हे सखोल, पडद्यामागचे सत्य उलगडणारे आणि अत्यंत धडाकेबाज विश्लेषण खरोखरच आवडले असेल, तर या व्हिडिओला लगेच एक लाईक करा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी ही अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच प्रत्येक लहान मोठी, खात्रीशीर आणि सर्वांच्या आधी मिळणारी आतली बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वतःच्या अधिकारांसाठी नेहमी जागरूक रहा, सुरक्षित रहा आणि जय महाराष्ट्र.